विचारांची भूक येऊन मिसळली की क्रांतीची सुरुवात होती. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात. क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी होते. पण ज्यांचा क्रांतीत सहभाग नसतो अशा अनेक पिढ्या मात्र आनंदाने राहतात. नमस्कार, माझं नाव गौरी रवींद्र गोरे. इयत्ता 9वी अ मध्ये मी शिकत आहे. मी आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या टपांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी आणि ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शाईनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून चाललेली पिढी जिथं उभी राहते तिथे चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात. हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचा आंधळा अभिमान हा खरा शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपमान आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चिंतन करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. मुठभर मावळ्यांना घेऊन मुघल सैन्याचे कटल कापून ती वेशीवर चढवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असा एकमेव राजा, अद्वितीय, सिंहासनाधीश, श्रीमंत, कुलवंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कानाकपाळातून हिंदवी स्वराज्याची विरळ ठोकणारे राजे, सह्याद्रीचे पाणीदार, ठाण्यावाग, अष्टपैलू, चांदते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार झाला तर उजेडाला दिवा पाहिजे, अंधार झाला तर उजेडाला दिवा पाहिजे. आमच्या देशाला शिवरायांसारखा युवा पाहिजे, आमच्या देशाला शिवरायांसारखा युवा पाहिजे. समर्थ रामदासांनी असं सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान द्या, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा. हे वचन त्यांनी अनेक भक्तांना दिले, पण त्याचे पालन हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्या मातेचे नाव जिजाई तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले. दिल्लीपतीच्या नजरेतून घोड घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात. महाराज अजून वयाने लहान होते, पण त्यांची मनाची भरारी अजून उंच होती. ते मावळ्यांना नेहमी म्हणायचे, सुलतानीच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का, दुसऱ्यांच्या सोंजळीतून पाणी प्यावे का. परकीय राजवटीसाठी आपले योद्धे नाहक बनतात, कुटुंबाच्या कुटुंबद्वस्त बनतात आणि आपल्या पदरी काय गुलामगिरी. असे म्हटल्यावर मावळ्यांचे चेहरे शिवरायांसारखेच लाड गडक व्हायचे. ते म्हणायचे, बोला राजे बोला, तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. या हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राण देखील देऊ. शत्रू बलाढ्य होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशाहच्या पाठी हजारो लोक होती, पण शिवरायांनी न्याय सोडला नाही. अरे आमच्या शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. आणि अजिबात करत नसतो आम्ही कधी कुणाची जागीरदारी. महाराजांच्या आदर्शशाहीबद्दल मी काही तुम्हाला 2 उदाहरणं सांगते. एक म्हणजे महाराज आपल्या मावळ्यांना नेहमी म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा शत्रूचा हात लागता कामा नये, म्हणजेच रयतेचं काडीचंही नुकसान होता कामा नये. दुसरं, एकदा कल्याणच्या सुभेदारांची सून सैनिकांनी एक नजराणा म्हणून महाराजांच्या समोर ठेवली. तिला पाहून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालोच सुवर्ण छत्रपती. युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांचा हात कोणीच पकडू शकत नाही. एक परकीय इतिहासकार म्हणतो, महाराजांच्या जेवढं करंगळीत युक्ती व कूटनीती होती तेवढी अफजल खानाच्या पूर्ण शरीरात नव्हती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जयसिंहाच्या तहात एकाच किल्ल्याला अनेक नावं देऊन 21 ऐवजी 17 किल्ले प्रत्यक्षात देणे, आग्र्याहून सुटकेसाठी आजारपणाचे केलेले नाटक. तर औरंगजेबाने जिजिया कर आणल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे त्याला हिणवण्यासाठी पत्र लिहिले. हीच आहेत खरी शिवरायांच्या युक्ती आणि कूटनीतीची उत्तम उदाहरणे. शिवरायांचा आठवावे, जिवंत व तृणीत मानावे, इहलोकी परलोकी राहावे, उरावे कीर्तिरूपी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. व्हिएतनाम ह्या देशाने जी भारताकडून जी प्रेरणा घेतली त्याचा इतिहासच एक वेगळा आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेमध्ये जवळजवळ 20 वर्ष युद्ध झाले. अमेरिकाला असं वाटत होतं की आपण एका तासात ह्या देशाला नष्ट करू शकतो, पण हे युद्ध अमेरिकेला खूप महागात पडलं. ह्याच्यात व्हिएतनामचा विजय झाला. पत्रकारांनी जेव्हा
व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना विचारलं की तुमच्या विजयाचं कारण काय, तर ते बोलले स्पष्टच आहे, अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं आमच्यासाठी शक्यच नव्हतं, परंतु युद्ध काळात आम्हाला एका महान राजाचे चरित्र वाचायला मिळालं. त्यानुसार आम्ही एक राजनीती ठरवली आणि या नीतीनुसार आम्ही अमेरिकेला हरवलं. तर जेव्हा पत्रकारांनी विचारले हे महान राजे कोण होते, तर त्यावर ते बोलले छत्रपती शिवाजी महाराज. ते राजे जर आमच्या देशात असते तर